नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संच या प्रकरणातील संचांचे प्रकार हा टॉपिक पाहणार आहोत. संचाचे प्रकार किती आहेत तर 4. तर या 4 पैकी आपण एक एक करून पाहूया. पहिला संच दिलेला एक घटक संच. मग आता एक घटक संच म्हणजे काय? ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला आपण काय म्हणतो? एक घटक संच. मग आता एक घटक संच म्हणजे काय? तर ज्याच्यात फक्त एकच घटक असतो त्याला आपण एक घटक संच म्हणतो. नावाप्रमाणे त्याचं उत्तर आहे. आता उदाहरणार्थ ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. मग आता ए हा सममूळ संख्यांचा संच आहे तर सम असलेली एकच मूळ संख्या आहे. मूळ असलेली संख्या एकच अशी आहे की जी सम आहे, ती म्हणजे 2. म्हणून ए या संचात किती आले? 2 हा एकमेव घटक आहे. याच्या व्यतिरिक्त कोणताही घटक त्याच्यात येणार नाही. म्हणून हा संच कोणता आला? आपला एक घटक संच, कारण त्याच्यात एकच घटक आलेला आहे. दुसरं दिलेलं आहे रिक्त संच. रिक्त संच म्हणजे काय? तर नावाप्रमाणे रिक्त म्हणजे काहीच नसलेला, रिकामा. मग आता ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्याला आपण रिक्त संच म्हणतो. आणि हा संच रिकाम्या महिरपी कंसाने किंवा फाय या चिन्हाने आपण दाखवतो. ज्या संचात दिलेल्या संचातील गुणधर्माचा एकही घटक नसतो त्याला आपण रिक्त संच म्हणतो. तो फाय या अक्षराने किंवा रिकामा महिरपी कंस लिहून आपण दाखवतो. उदाहरणार्थ दिलेले पहा, बी हा एक्सचा असा संच आहे की एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. तर 2 आणि 3 मध्ये नैसर्गिक संख्या नाहीच आहे त्या कोणत्या आहेत? अपूर्णांकातल्या संख्या आहेत. आणि अपूर्णांकातल्या संख्या म्हणजे 2.1, 2.2, 2.3, 2.9. मात्र 2 आणि 3 याच्यामध्ये एकही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून तो संच कोणता आला? रिक्त संच आला. आणि म्हणून बी हा रिक्त संच आला. म्हणून त्याच्यात एकही घटक नाही, म्हणून तो रिक्त संच आला. पुढचं आहे शांत संच. शांत म्हणजे काय? की जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्या संचाला काय म्हणतो आपण? शांत संच. ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येतात की किती घटक त्याच्यात दिलेले आहे तर त्या संचाला आपण शांत संच म्हणतो. आता उदाहरणार्थ सी हा पी चा असा संच आहे की पी ही 1 ते 22 मधील 4 ने भाग जाणारी विभाज्य संख्या आहे. मग आता 1 ते 22 मध्ये 4 ने विभाज्य संख्या कोणत्या कोणत्या आहेत? तर 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. म्हणजे 4 8 12 16 20 हे घटक कसे आहेत? 4 ने विभाज्य आहेत. म्हणजे दिलेल्या संचात किती घटक आले आहेत? 1 2 3 4 आणि 5. ह्या घटकांची संख्या आपण मोजू शकत असू तर तो संच कोणता असतो? शांत संच. चौथा प्रकार आहे अनंत संच. आता अनंत संच म्हणजे काय? अनंत, न मोजता येणारे, अमर्याद. म्हणून त्याच्या नावानुसार त्याची व्याख्या तयार होते. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? अनंत संच. अनंत संच म्हणजे घटकांची संख्या मोजतात येत नसेल. उदाहरणार्थ एन बरोबर 1 2 3 डॅश डॅश डॅश. एन म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आपल्याला मोजता येत नाही, म्हणून नैसर्गिक संख्यांचा संच कोणता येतो? अनंत संच. आकाशातील तारकांचा संच, आकाशातील तारे मोजता येत नाही म्हणून तो अनंत संच. पूर्ण संख्यांचा संच, नंतर वास्तव संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच, अपरिमेय संख्यांचा संच, सर्व कोणते आहेत? ते त्यातील घटक आपल्याला मोजता येत नाही, म्हणून सर्व घटक कोणते आले? आपले अनंत संच घटक आले. आणि म्हणून अशा प्रकारे संचाचे 4 प्रकार. एक घटक की ज्याच्यात एकच घटक असतो. रिक्त संच म्हणजे ज्याच्यात एकही घटक नसतो. शांत संच म्हणजे त्यातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येते. आणि अनंत संच म्हणजे ज्यातील घटकांची संख्या अमर्याद असते, मोजता येत नाही. असे हे संचांचे 4 प्रकार आहेत. पुढचा एक प्रकार आहे समान संच. समान संच म्हणजे काय? जर समजा ए आणि दिलेला आहे आणि बी दिलेला आहे तर संच ए आणि बी या संचातील प्रत्येक घटक बी मध्ये आहे. ए संचामधील प्रत्येक घटक बी मध्ये आणि बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर ते संच काय असतात? समान. आणि ए आणि बी हे समान संच आपण कसे दाखवू शकतो? ए बरोबर बी असे लिहितात. समजा ए या संचात घटक आहे 1 2 3, बी मध्ये सुद्धा काय 1 2 3. तो क्रम बदलला असला तरी चालतो. मग असे जे संच असतील त्या संचांना काय म्हणतो आपण? समान संच. सर्व घटक कसे असते? समान
असतील तरच त्याला आपण समान संच म्हणतो. उदाहरणार्थ ए हा एक्सचा असा संच आहे की एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. आता लिसन या शब्दातील अक्षर कोणतं असेल? LISTE आणि N. तसंच बी हा वायचा असा संच आहे की वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. मग आता सायलेंट शब्दातील अक्षर कोणता आला? SILENT. आता दोघी ए आणि बी हे संच जर घेतले तर त्याच्यात आलेले घटक पहा. दोघांमध्ये एल आहे, आय आहे, एस आहे, टी आहे, ई आहे आणि एन आहे. हे दोघी संचातील घटक कसे आहेत? समान आहेत. आणि दोघी संचातील घटक समान आले म्हणून तो संच कोणता आला? समान संच आहे. म्हणजेच समान संच म्हणजे काय की ज्या संचातील घटकांची संख्या समान असते. ए मधला प्रत्येक घटक बी मध्ये असतो आणि बी मधला प्रत्येक घटक ए मध्ये असेल तर अशा संचांना आपण काय म्हणतो? समान संच. आता आपण सराव संच 1.2 मधील उदाहरण देऊया. पहिलं उदाहरण दिलंय, खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. आता इथे 3 संच दिलेत, याच्यापैकी कोणते संच समान आहे कोणते नाही ते आपल्याला कारणासहित लिहायचं आहे. आता पहिल्यांदा ए संच दिलेला आहे. ए हा एक्सचा असा संच आहे की 3x वजा 1 बरोबर 2. मग आता अगोदर आपल्याला ए च्या संचातील घटक कोणते ते शोधण्यासाठी एक उदाहरण सोडवावं लागेल. मग 3x वजा 1 बरोबर 2. वजा 1 इकडे त्यांना अधिक झाला. मग 3x बरोबर 3. x ची किंमत काढायची आहे. गुणीला 3 इकडे त्यांना भागीला झाले. मग x बरोबर आला आपला 1. म्हणून ए या संचातला घटक कोणता आला? 1 आला. तसं आता बी हा संच कसा दिलाय? बी हा एक्सचा असा संच आहे की एक्स नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे पण मूळही नाही व संयुक्तही नाही. मग आता मूळही नाही आणि संयुक्त नाही पण नैसर्गिक संख्या आहे. मग अशी एकच संख्या आहे. कोणती असेल? मूळही नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे 1. बरोबर. आता तिसरं दिलेलं आहे सी हा संच. मग आता सी संच दिलेला आपल्याला काय दिला? सी हा एक्सचा असा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. एक्स इप्सिलॉन नॅचरल नंबर म्हणजे एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मात्र कशी आहे? एक्स ची किंमत 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या एकच आहे. कोणती? 1. मग आता तिघी घटक जर आपण पाहिले, ए या संचातील घटक 1 आलाय, बी या संचातील घटक आलाय आणि सी या संचातील घटक सुद्धा 1 आलेला आहे. म्हणून ए, बी व सी या संचातील घटक समान आहेत. आता तिघांमधले घटकातील संचातील घटक समान आहे म्हणून तिन्ही संच कसे आले? समान. म्हणून आपण लिहिणार ए बरोबर बी बरोबर सी. काय दिलं होतं आपल्याला? तर ए हा संच दिला होता एक्सचा असा संच की ए हा एक्सचा असा संच आहे की 3x वजा 1 बरोबर 2. आता आपल्याला हा कंस हे पद सोडवावे लागतील. वजा 1 करताना अधिक झाला, 2 आणि 1 3, गुणीला 3x आहे, गुणीला 3 करताना भागीला झाले, 3 भागीला 3 1 आला. मग x बरोबर 1 आला म्हणून ए बरोबर ए या संचातील घटकाला 1. नंतर बी हा एक्सचा असा संच आहे की एक्स नैसर्गिक संख्या आहे पण मूळ नाही आणि संयुक्तही नाही. मग मूळही नाही आणि संयुक्त नाहीये पण नैसर्गिक संख्या अशी एकच संख्या आहे. कोणती? 1. म्हणून बी या संचातील घटकाला 1. नंतर सी हा एक्सचा असा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स ची किंमत 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या एकच आहे. कोणती? 1. म्हणून आपण जर पाहिलं तर ए, बी आणि सी या संचातील घटक समान आहेत म्हणून आपण लिहिणार ए बरोबर बी बरोबर सी. पुढचं उदाहरण दिलंय, ए व बी समान आहेत का ते सकारण लिहा. 2 संच दिलेत ए आणि बी. तर ए हा संच दिला आपल्याला सम असलेल्या मूळ संख्या. मग आता ए ही सम असलेली मूळ संख्या आहे. सम असलेली मूळ संख्या एकच आहे ती म्हणजे कोणती? 2. आणि बी हा संच दिलाय एक्सचा असा संच दिलेला आहे की 7x वजा 1 बरोबर 13. मग आता आपल्याला बी या संचात कोणता घटक आहे ते शोधावं लागेल. त्याच्यासाठी एक समीकरण सोडवावं लागेल. मग 7x वजा 1 बरोबर 13, वजा 1 इकडे त्यांना अधिक झाला. मग 7x बरोबर 13 अधिक 1 14
मग गुणीला 2 इकडे त्यांना होतील भागीला, आणि 14 भागीला 7 किती होतील 2, आणि म्हणून बी या संचातील घटक कोणता आला आपला 2. आता ए संच जर पाहिलं त्याच्यात 2 हा घटक आहे, बी या संचात सुद्धा 2 घटक आहे, म्हणून आपण काय लिहू शकतो ए बरोबर बी. पहा काय दिलं होतं, ए हा समसंख्या असलेल्या सम असलेल्या मूळ संख्यांचा संच आहे. मग सम असलेली मूळ संख्या एकच आहे कोणती 2. मग बी संच दिला, बी हा एकचा असा संच आहे की 7x - 1 बरोबर 13. मग 7x - 1 बरोबर 13, वजा 1 इकडे त्यांना धन झाला, 13 + 1 14. x ची किंमत काढायची, गुणीला 7 इकडे त्यांना भागीला होतील, 14 भागीला 7 2 आले. मग आता ए आणि बी च्या संचातील घटक सारखे आले 2 2, म्हणून ए आणि बी हे संच कसे आहेत समान आहेत. तिसरं उदाहरण आहे, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. मग आता 3 उदाहरणं दिले, त्याच्यातला रिक्त संच कोणता आहे ते पाहायचंय. मग आता ए हा संच दिला, ए चा असा संच आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. तर शून्यापेक्षा लहान असणारी संख्या एकही नाही, म्हणून महिरपी कंसात आपल्याला एकही घटक येणार नाही, आणि म्हणून ए बरोबर ए हा काय आला रिक्त संच आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट ए बरोबर फाय असं सुद्धा लिहू शकतात. कारण का, तर शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाहीच आहे, नाहीये, म्हणून ए मध्ये कोणताही घटक येणार नाही, आणि म्हणून ए हा रिक्त संच आहे. दुसरा दिलाय, बी हा एक्सचा असा संच आहे की एक्स वर्ग बरोबर 0. मग आता बी एक्स वर्ग बरोबर 0 दिलेला आहे, मग एक्स वर्ग बरोबर 0 म्हणजे एक्स वर्गची किंमत काढली आपण, वर्गमूळ घेतलं, एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स आणि शून्याचं वर्गमूळ 0, म्हणजे बी या संचात कोणता घटक आलाय 0. म्हणजे बी या संचात एक काहीतरी घटक आहे, तो 0 जरी असला तर तो घटक आहे, आणि घटक आहे म्हणून तो रिक्त संच नाही, म्हणून बी हा संच रिक्त संच नाही. 0 हा घटक आहे, त्याची किंमत जरी 0 असली तो घटक आहे, म्हणून तो रिक्त संच नाही. सी हा संच दिला, एक्सचा असा संच आहे की 5x - 2 बरोबर 0, आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मग आता आपल्याला सी बरोबर 5x - 2 बरोबर 0 दिलाय, हा -2 इकडे त्यांना धन होईल, हा गुणीला 5 इकडे त्यांना भागीला होईल, म्हणजे एक्स बरोबर आला आपला 2/5. आता परंतु 2/5 ही नैसर्गिक संख्या नाहीये. आपल्याला काय म्हटलेलं आहे, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आली पाहिजे, मात्र ही अपूर्णांकात आहे, आणि अपूर्णांकातली संख्या नैसर्गिक नसते, म्हणून परंतु 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही, आणि नैसर्गिक संख्या नाही म्हणून सी या संचामध्ये एकही घटक येणार नाही, आणि एकही घटक येणार नाही म्हणून सी हा संच कोणता संच आला रिक्त संच आहे. ही किंमत जरी आली असली तरी ती नैसर्गिक संख्या नाही, कारण आपल्याला अट दिली की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, परंतु 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून सी हा रिक्त संच नाही. अशा प्रकारचं आपलं तिसरं उदाहरण. पुढचं उदाहरण दिलेलं आहे, खालीलपैकी कोणते संच शांत आणि कोणते संच अनंत आहेत ते साकारण लिहा. संच शांत आहेत का अनंत? शांत म्हणजे काय, ज्या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येते, संचातील घटक किती दिले ते आपल्याला सांगता येत असेल तर तो संच कोणता असतो, शांत संच. अनंत संच म्हणजे काय, ज्या संचातील घटकांची संख्या सांगता येत नाही, अनंत असते, त्या संचाला काय म्हणतो आपण अनंत. म्हणजे त्या संचातील घटक किती आहेत ते सांगता येणार नाही, म्हणून तो अनंत संच असतो. मग आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे की ए हा एक्सचा असा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. ए हा एक्सचा असा संच आहे की एक्स <10, एक्स ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, मात्र ती 10 पेक्षा लहान. मग 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या येतील, 1 ते 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढ्या संख्या या संचात येतात. म्हणजे या संचातील घटक आपल्याला मोजता येतात, किती घटक दिले ते मोजता येणार आहे, म्हणून ए हा संच कोणता आला शांत संच, कारण त्याच्यातील घटकांची संख्या आपल्याला सांगता येते की याच्यात 9 संख्या आलेल्या आहेत, म्हणून तो शांत संच आला. दुसरं दिलेलं आहे, बी हा वायचा असा संच आहे की y <-1, y ही पूर्णांक संख्या आहे, -1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या. मग आता -1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या म्हणजे कोणती येईल,
1 पेक्षा लहान जेवढ्याही असतील तेवढ्या सगळ्या, म्हणजे -2, -3, -4, -5 डॅश 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 नैसर्गिक आपण संख्या रेषेवर या पद्धतीने लिहितो. मात्र आपण इथे लिहिताना असं लिहू -1 पेक्षा लहान संख्या -2, -3, -4, -5 शेवटची संख्या सांगता येत नाही, कारण पूर्णांक संख्या अनंत आहेत. म्हणून या बी या संचात सुद्धा घटक किती आहे ते सांगता येणार नाही. म्हणून बी हा संच कोणता आला? अनंत संच आहे. तिसरं उदाहरण दिलेलं आहे की सी हा तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता 9वी तुमच्या शाळेत किती विद्यार्थी आहे तुम्हाला सांगता येणार आहे, मोजता येणार आहे की 9वी मध्ये 50 विद्यार्थी आहे, 100 विद्यार्थी आहे, म्हणजे ते विद्यार्थी संख्या मोजता येणार आहे. म्हणून हा संच कोणता आला? शांत संच. पाचवं, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तुमच्या गावात किती लोक राहतात, किती रहिवासी आहेत तुम्हाला मोजता येणार आहे, आणि मोजता येणार आहे म्हणून तो संच कोणता आला? शांत संच. नंतर प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. तुमच्या शाळेतील प्रयोगशाळा जी असेल त्याच्यात कोणकोणती उपकरणं आहेत, परीक्षा नळ्या किती आहे, गोल बुडाचे चंबू किती आहे, बाकी किती आहेत, लिटमस पेपर किती आहे, मोजून तुम्हाला सांगता येणार आहे, म्हणून हा संच आला शांत संच. पुढचं दिलेलं आहे पूर्ण संख्यांचा संच. आणि आपल्याला आधीच माहिती आहे की पूर्ण संख्या अनंत आहेत, त्या मोजता येत नाही, म्हणून पूर्ण संख्यांचा संच कोणता आला? अनंत संच आला. त्याच पद्धतीने परिमेय संख्यांचा संच सुद्धा, परिमेय संख्या किती आपल्याला सांगता येणार नाही, सांगता येत नाही, म्हणून परिमेय संख्यांचा संच सुद्धा कोणता आला? अनंत संच. अशा प्रकारे दिलेले जे संच असतील त्याच्यातले घटक जर मोजता येत असतील तर तो संच कोणता येतो? शांत संच येतो. आणि ज्यातील घटक मोजता येत नाही त्याला काय म्हणतो आपण? अनंत संच. तर अशा प्रकारे आपण आज सराव संच 1.2 मधील सर्व उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. मला खात्री की तुम्हाला हे गणित चांगल्या पद्धतीने समजले असतील. आणि तुम्हाला जर समजले असेल तर आवडले असेल तर माझ्या माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.